ठाण्यात आनंद आश्रमात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटा उधळल्या। त्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली। दिघे असते तर हंटरने फोडून काढलं असतं असा निशाणा राऊतांनी साधला, तर त्या पदाधिकाऱ्यांना काढून टाकणार असं मुख्यमंत्री म्हणाले। पाचशेच्या नोटा उधळल्याचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुरु आनंद दिघे यांच्या ठाण्यातल्या आनंद आश्रमातला। ढोल वादन सुरू असताना नोटा अशा प्रकारे हवेत भिरकवल्या जात आहेत। गणपती विसर्जनासाठी आलेल्या ढोल पथकानं आनंद आश्रमात ढोल वादन केलं। त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी निखिल बुडजुडे आणि नितेश पाटोळे यांनी नोटांची बरसात केली। आनंद दिघे यांच्या फोटोला ओवाळून नोटा उधळण्यात आल्या। या व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकणार असल्याचं म्हटलंय। मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार। आनंद आश्रमातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झालाय। दिघे असते तर लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना हंटरनं फोडून काढलं असतं असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केलाय। आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ते जिथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला आहे। हंटर बघा तुम्ही, आता ह्यांनी काढल्या का माहिती, एक हंटर त्यांच्याकडे लावलेला असायचा। आज जर आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला असता। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ आनंद दिघेंचे पुतणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते केदार दिघे यांनी ट्विट केला आणि आता ते आनंद आश्रम राहिलं नाही अशी टीका देखील केदार दिघे यांनी केली आहे। ज्या तऱ्हेने हे पैसे उधळण्याचं काम चाललेलं आहे आणि ह्याच्या अगोदर देखील मी अनेक वेळा असं सांगितलं की ह्यांचेच नेते साहेबांच्या प्रतिमेच्या समोर चपला आणि शूज घालून उभे राहून एकमेकांना पुष्पगुच्छ देतात। अत्यंत दुर्दैव आहे की ज्या दिघे साहेबांचं पूजन आपण करता, ज्यांना आपण देव मानतो, जे आपलं दैवत समजतो, त्यांच्या प्रतिमेच्या समोर अशा पद्धतीची गोष्ट करणं हे अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैव आहे। जसा आनंद हरपला असं आपण म्हणतो त्या खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं ऑफिस हे दिघे साहेबांचं राहिलेलं नाही। आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून, ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळलेत ती चुकीची गोष्ट आहे। त्याला कोणीही पाठीशी घालत नाही आहे। त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरनं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि केदार दिघे वगैरे यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवू नये। केदार दिघे कोण होते, काय होते या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका। दिघे नाव असलं म्हणजे तुम्ही दिघे साहेबांचे वारस होत नाही आहे। त्यामुळे दिघे साहेब आणि आमच्या प्रेमाबद्दल त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही। ठाण्याच्या टिंभी नाक्यावरील गणपतीच्या विसर्जनावेळी आनंद आश्रमात ढोल वादनानंतर पैसे देण्याची पद्धत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। मात्र कशा पद्धतीनं बक्षिसी किंवा मानधन द्यावं याचं भान पदाधिकाऱ्यांना राहिलं नाही। ठाण्याहून गणेश थोरातसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।